स्पष्ट ठणकावून सांगतो, ज्याला वाटत असेल मी आमदार बनलो पाहिजे, टाले साहेब, बापूसाहेब, चरणदासजी, ज्याला वाटतं की मी येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीचा झेंडा विधानसभेवर लावला पाहिजे, त्यांनी एकच काम करायचं. आतापर्यंत मला माहिती आहे तुम्ही कामाला लागले नाही, पण आता तरी कामाला लागा. आणि तुमच्यातून अनेक लोकांना सांगतो बरं, तुम्ही हे हट्ट धरू नका की मला फक्त महायुतीचं तिकीट मिळालं तरच मी निवडणूक लढेल. बघा बरं, कवाडे सरांकडे आज काहीच नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही, मंत्रीपद नाही, पण कवाडे सर देशभर फिरतात तेव्हा मोठं स्वाभिमानाने सांगतात, प्राध्यापक कवाडेकडे मंत्रीपद नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही, काही नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मी एक बहादूर भीमसैनिक आहे याचा मला अभिमान आहे. आमचा नेता. मग तुम्ही काय केलं पाहिजे? कामाला लागा ना. अनेक आमचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब बोलतात की आम्हाला विचारलं नाही. विजयभाई तुम्ही आहे, स्वर्णाताई तुम्ही आहे, गौतमजी तुम्ही आहे, तुमच्या त्यागातून, तुमच्या कष्टातून प्रतापराव जाधव बुलढाण्याचे खासदार बनले, केंद्राचे मंत्री बनले की नाही? तुमच्या वाट्याला सत्ता तुमच्या स्थानिक पातळीवर कशी मिळवायची ही तुमची जबाबदारी आहे. आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता मी सर्वांना परत सांगतो बरं, महायुतीची तिकीट मिळो अथवा न मिळो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीला बलशाली करण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीला जिवंत ठेवायसाठी आपल्या डोक्याला बलिदानाचं कफन बांधा. येणाऱ्या विधानसभेत आम्हाला महायुती काय देते काय नाही देत त्यापेक्षा आपली ताकद या सरकारला, इतर राजकीय मित्र पक्षांना दाखवा अशी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपण्यापूर्वी जयघोष करायचा आहे बरं बाबासाहेबांचा, लपून छपून करायचा नाही. थोडं जाऊ द्या, दर्यापूर पर्यंत आवाज जाऊ द्या. आमचे रवी राणा आहे, नवनीत साहेब आहे, सर्वांपर्यंत आवाज गेला पाहिजे की नाही? पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पक्षाचा, धन्यवाद. जय भीम, जय संविधान. पक्षाला थांबवलं पाहिजे, महाविकास आघाडी बनवली पाहिजे, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. हा चमत्कार कोणी करून दाखवला महाविकास आघाडी बनवायचा, तर आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे करून दाखवला. कवाडे सर उद्धव ठाकरेंना भेटले, कवाडे सर शरद पवारांना भेटले, कवाडे सर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भेटले. पण जेव्हा या बेईमान लोकांची सरकार, गुलामी साहेब, या महाराष्ट्राच्या उरावर जेव्हा या बेईमान लोकांची सरकार बसली, तर या काँग्रेसच्या बेईमान नेत्यांनी, या राष्ट्रवादीच्या बेईमान नेत्यांनी, या उद्धव ठाकरे सारख्या बेईमान नेत्यांनी आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांना मंत्रीपद देऊन त्यांचा नाही, रिपब्लिकन चळवळीचा गौरव करायला पाहिजे होता. पण या बेईमानांनी असं केलं नाही. त्यांनी आमच्या नेत्याला सत्तेपासून दूर केलं. मग आमच्या पीपल्स रिपब्लिक कवाडे सरांनी नाही, आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने असा निर्णय घेतला की ज्या बेईमान काँग्रेस, ज्या बेईमान शरद पवारच्या राष्ट्रवादीनी, ज्या बेईमान उद्धव ठाकरेंनी आमच्या नेत्याला सत्तेपासून दूर ठेवलं, आता त्या बेईमानांना देखील आम्ही सत्तेतून बाहेर काढू. कवाडे सरांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. शिवशक्ती भीमशक्ती या नाऱ्याखाली महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत राजकीय मैत्री केली. आम्हाला बापूसाहेब नागपूरला मोठं अधिवेशन झालं महायुतीचं. मला महायुतीचे भाजपचे काही नेते बोलू लागले, अरे जयदीप नरेंद्र आणि देवेंद्र सोबत कसं जमणार, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मला मोठा प्रश्न पडला चरणदासजी,
मी सरळ सोप्या भाषेत उत्तर दिलं. म्हटलं देशात नरेंद्र, एकनाथ शिंदे साहेबांसोबत देवेंद्र आणि महायुती सोबत जोगेंद्र कवाडे नावाचं आंबेडकरी चळवळीचा वादळ आहे. आणि ज्या बाजूला कवाडे सर जातात तिथे सत्ता आल्याशिवाय राहत. आता आम्ही राजकारण शिकलो आहे. आता आपल्यातील अनेक लोक बोलत, आमचे बापूसाहेब बोलले, ताले साहेब बोलले, चरणदासजी बोलले, आमचे दौलत भाऊ बोलले. आपल्याला बापूसाहेब आपण बरोबर बोलला. या देशाच्या लोकसभेमध्ये काही सदस्य असे निवडून गेले जे पार्लमेंट हाऊस मध्ये कधी येतच नाही. राज्यसभेवर असे बलाढ्य श्रीमंत लोक निवडण्यासाठी, ओबीसी चळवळीसाठी, आंबेडकरी चळवळीसाठी अख्खं आयुष्य आपलं बर्बाद करणारा नेता आज पार्लमेंटच्या बाहेर आहे. काय केलं पाहिजे? ही कोणाची जबाबदारी आहे? ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही फक्त आंबेडकरी चळवळीची नाही, ही ओबीसी चळवळीची देखील जबाबदारी आहे. राज्यसभेत दिसला पाहिजे, ही तुमची माझी जबाबदारी आहे. आता बघा ना, गुल्हाने साहेब बघा, काल परवा आमच्याच काही चळवळीचे लोक म्हणत होते की कवाडे सरांचा राजकीय निर्णय चुकला, शिंदे राजकारणातून संपतील, उद्या त्यांचं मुख्यमंत्री पद जाईल. आणि कवाडे सरांनी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे की एकनाथ शिंदे सोबत शिवशक्ती भीमशक्ती आम्ही करू, कवाडे सरी संपतील. हे बोलणारे लोक संपले, हे कवाडे सरांना वोट ठेवणारे लोक संपले. आणि तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, आया बहिणींनो, बांधवांनो, जे चळवळीचे लोक, जे राजकीय लोक आमच्या नेत्यावर बोट उसत होते, विजयभाई, दौलतजी, जे खडसे गुरुजी, वासनिक साहेब, जे आमच्या नेत्याला राजकारण शिकवायचा प्रयत्न करत होते, आमच्या नेत्याला इतका मोठा राजकीय अनुभव आहे, सामाजिक आणि राजकीय अनुभव आहे की जेव्हा लोकसभेचा निकाल लागला, टीव्हीवर डिबेट सुरू झाली, तेव्हा मोठमोठ्या टीव्हीच्या अँकर लोकांनी सांगितलं की या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगला जर का निवडणुकीचा कोणाचा स्ट्राईक रेट असेल तर तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, आणि त्याच्या सिंहाचा वाटा आमचे नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचा, याचा आम्हाला अभिमान. चरणदासजी, आज आपण संवाद कार्यकर्ता मेळावा घेतोय, पण माझी एक विनंती आहे आपल्याला की बाकी पक्षामध्ये, भाजपमध्ये कसं होतं, बीएसपी मध्ये कसं होतं, राष्ट्रवादीमध्ये कसं होतं, गुल्हाने साहेब, बापूसाहेब, टाले साहेब, जर का पक्ष तुम्हाला वाढवायचा असेल, चरणदासजी, आपल्याला पक्ष जर का वाढवायचा असेल तर बूथ वाईज कमिटीचं टार्गेट आपण प्रत्येक जिल्हाध्यक्षाला, तालुका अध्यक्षाला दिलंच पाहिजे. बापूसाहेब बरोबर बोलले, कवाडे सरांच्या नावावर आतापर्यंत चाललं ते चाललं, बापूसाहेब बरोबर, पण आता महाराष्ट्राच्या आमच्या कमिटीने कठोर झालं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. मला समजत नाही, आज प्रदेशचे महामंत्री बापूसाहेब गजबारे आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे, आंबेडकरी चळवळीचे ते नेते आहेत, चरणदासजी इंगोले आहेत, टाले साहेब आहेत, ज्या ठिकाणी बघितलं तिथे फक्त कवाडे सर किंवा जयदीप. पक्षामध्ये परिवर्तन आणा, नवीन नेतृत्व समोर आलं पाहिजे. बापूसाहेब गजबारे सारखं नेतृत्व, चरणदास इंगोले साहेबांसारखं नेतृत्व, आमच्या ओबीसी समाजाचे नेते टाले साहेबांसारखं नेतृत्व समोर आलं पाहिजे की नाही?